स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती। संध्याकाळचे वाजले असतील 8-8:30, पण म्हटलंय की आता ब्लॉग बनवायचंच आहे, तर चला आपण जसं जमेल तसं थोडं थोडं ब्लॉग बनवूया। सो चला काय चाललंय बघूया जरा। चिमू तू झोपली होती ना, तुला कोणी उठवलं? चिमा चिमा झोपू झोपू केली होती, तिला उठवलं दीदीने, म्हणजे बब्बूला। गोलू कुठे गेला? गोलू चिमूचा गोलू कुठे गेला? गोली कुठे गेले बब्बूचे? ले मऊ आहे, ले मऊ आहे आमची चिमू, खूप सुंदर आहे। नाक आहे ना, नाक लाल आहे नुसतं लाल लाल अशी। आता कोणी जर सोफ्यावर बसलं असतं ना, तिच्या अंगावरती येऊन बसते लगेच, तिला लगेच माणूस पाहिजे। पोट भरलंय, पोट मस्त। आता झोपायची तयारी आहे, आणि रात्री सगळ्यांच्या अंथरुणात जाऊन झोपलेली असते, तिचं काहीच त्रास नाही आहे, काहीच नाही। हा चिमा, टीमा आहे, टीमा मम्मा आहे आमच्या। आज घरात खूप पसर आहे, दळण बिळण केलं मी आता जस्ट। आज स्वयंपाकाचं काम नव्हतं, सो आता दळण केलं मी, आणि आता हे दळण मला दळायला टाकून द्यायचं आहे, आणि हा आता जरा झाडू मारायचा आहे, आणि पसारा आवरून घ्यायचा आहे थोडासा। काय करणार आता, सगळं लेटच। मला असं बोलायचं होतं की काही लोक आहेत जे, आता कोणाचं नाव घेऊ शकत नाही वगैरे, पण कसं माहिती का, आपण त्यांना फॉलो करत नाही, पण ते लोक आपल्याला फॉलो करतात, म्हणजे इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती, आणि फॉलो करतात। आपले काही व्हिडिओज त्यांना आवडत नसतील पण, हां, किंवा आपणही आवडत नसेल तरीही ते लोक आपल्याला फॉलो करतात, आपले व्हिडिओज बघतात, आणि चुकीच्या आयडीने ते लोक आपल्याला कमेंट्स पण करतात। म्हणजे किती लोकांना वेळ असतो ना, की म्हणजे पाठीमागून नावं पण ठेवायची, आणि पुढून गोड गोड बोलायचं, आणि व्हिडिओज बघायचे पण, त्या व्हिडिओजला परत आपण नावं पण ठेवायची। अरे मी तर बोलते तुम्ही करा स्वतः, तुमच्यामध्ये एवढं टॅलेंट आहे तर। आमचे एवढे सबस्क्रायबर, आम्ही फॉलोवर्स मेहनतीने मिळवलेत। असंच जर कोणी पण रील्स काढून असंच जर सबस्क्रायबर फॉलोवर्स जर मिळवायला लागले ना, तर मग मी पण बघते। बघा तुम्ही स्वतः बनवा, 1-2 रील्स बनवा, रोजचे रोज बनवा, तुम्हाला समजेल की घरातले कामं बाहेरचे कामं करून रील्स बनवणे ही एक मेहनत आहे, हे एक टाईमपास नाही आहे। आणि ह्याच्यामध्ये माझ्या व्हिडिओजला नावं ठेवण्यासारखं मी कधीही काम केलं नाही, कारण माझ्या मिस्टरांची मला अनुमती आहे, संमती आहे, कारण त्यांना माहिती आहे त्यांची बायको कधी चुकीचं काम करणार नाही। मग ह्यांना का प्रॉब्लेम होतो आहे, मला तेच कळत नाही आहे, का चुकीचे कमेंट्स करतात येत। तुम्हाला नाही आवडत व्हिडिओ, नका बघू, पुढचे व्हिडिओज बघा। आमच्या घरातले व्हिडिओ आम्ही चांगले टाकतो, आणि हां, काही रील्समध्ये आम्ही लोक म्हणजे फक्त व्ह्यूज किंवा सगळ्याच स्टोऱ्या खऱ्या नसतात। कसं पिक्चर तुम्ही जेव्हा बघता, एखादा जेव्हा तुम्ही मूवी बघता, तर ती खरंच गोष्ट घडलेली असते का? नाही ना, ती बनवलेली असते। मग तसेच आमचे काही रील्स बनवलेले असतात, जरुरी नाही आमच्या घरामध्ये तसं सगळं घडतं आहे तर आम्ही ते तसं व्हिडिओज बनवून अपलोड करतो आहे। मला ना आवाज येतो आहे, हे काचा नीट लावला नाही आहेत। एक तर आम्ही इथं रोडवर ची गॅलरी ना, ती रोडवरती ना, मला असं अजिबात आवडत नाही की आवाज येतो एवढा। तर काय म्हणायचं होतं मला, की जर तुम्हाला नाही आवडत व्हिडिओ, सिंपल आहे, नका बघू। गरज काय, तुम्ही तुमचा वेळ घालवताय। आमच्यासारखी मेहनत करून दाखवा, आमच्यासारखी फॉलोअर सबस्क्रायबर मिळवून दाखवा, तर मानू आम्ही तुम्हाला। सोपं नाही आहे रील्स बनवणं, व्ह्यूज मिळवणं, लाईक मिळवणं, रोजच्या रोज अपडेट राहणं सोपं नाही आहे। त्याच्यामागे चांगला हेतू असतो, त्याच्यामागे काही लोक फ्युचर बनवण्याचा प्रयत्न करतात, आणि माझाही तोच उद्देश आहे की मी त्याच्यामागे माझा उद्देश माझा फ्युचर बघत आहे मी, की आज मी कसं ऑफिस वगैरे सगळं करते, पण उद्या मला असं वाटतं की चला आपलं फ्युचर आपण इथं घरी बसल्या बसल्या ऑनलाईन करू शकतो, म्हणून माझा हा प्रयत्न असतो। बाकी माझं काहीही वाईट दृष्टिकोन नाही आहे। जर तुम्हाला नसेल आवडत व्हिडिओज तर प्लीज नका बघू, पण चुकीचे कमेंट्स करू नका, आणि नको तेव्हा त्या आयडीनी येऊन फॉलो करू नका। तुम्ही फॉलो करता, बघता, इतरांशी गॉसिप करता, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता। आमचं काही नाही आहे, उलटा आमच्या व्हिडिओजला तुमच्याकडूनच व्ह्यूज येतात आहेत। सो थँक्यू, धन्यवाद, असे व्ह्यूज देत राहा। म्हणतात ना, निंदा करणाऱ्यांचे घरं आजूबाजूला असावे, तर असायला पाहिजे, बरोबर की नाही? त्याच्यामुळे तर आपल्याला मोटिवेशन मिळतं, बरोबर की नाही? सो आपण असंच पुढं जायचं आहे, बाकीच्यांना जे करायचं आहे ते करू द्या, आम्हाला काही फरक पडत नाही। आमच्या मागे आमचे
स्वामी समर्थ महाराज आहेत. सो चला, आजचा ब्लॉग इथं संपवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुमचा एवढा महत्त्वाचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. आता पहिल्यापेक्षा मला असं वाटतं खूप चांगलं व्यवस्थित छान बोलते आहे मी, बरोबर की नाही. सो चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अशीच काळजी घ्या आपली फॅमिलीची. माझ्या ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. सो बाय 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 बाय.